नालंदा विद्यापीठ के गोपाल जी, इनको अनुरोध है कि आप 2 शब्द कहिए। आइए, हमें संबोधित करें। नमो बुद्धाय, जय भीम। विश्व के इतिहास में मगध साम्राज्य की वह शक्तियां जो अफगानिस्तान तक राज करती थी, नालंदा की वह ज्ञानशिलाएं जो 100 राष्ट्र तक पहुंची थी, मैं उस नालंदा का एक सपूत हूँ। मैं नालंदा वासी हूँ। नालंदा में 800 वर्षों तक जिस विश्वविद्यालय ने विश्व तक के लोगों को पढ़ाया था, किसी ने इसको जला दिया। भारत के कोई राजवाड़े धनवानों ने उसको खोजा भी नहीं। ब्रिटिश सरकार आई तब उन्होंने 100 वर्षों तक ट्रेस आउट किया। वह नालंदा क्या है? नालंदा जब निकला तो सारे विश्व को नजर आई कि इसकी शिलाएं इतना ऊंचा है जो गगनचुंबी था, इसकी जान इतनी बड़ी थी जो आज तक कोई पार नहीं पाया है। मैं उसका छात्र था 73 में। मैं जब नालंदा आया तो भिक्खु जगदीश कश्यप ने हमें बताया कि तुम गोपाल हो। पाल वंश के संस्थापक गोपाल ने उदनपुरी बसाया था और इस नालंदा की ज्ञान गरिमा को तुम बड़े। मैंने 70 में नौकरी छोड़ दी। डबल एमए डॉक्टरेट करने का दर्शन और पाली का छात्र हूँ। मैंने जीवन में संकल्प किया कि नालंदा को फिर उस ऊंचाई पर ले जाऊंगा जिसे कोई छू नहीं सकता। मैंने 15 मई 1984 को नालंदा विश्वविद्यालय का 10 बीघा जमीन लेकर के फाउंडेशन दिया। संयोग था मेरा कि एक ही बरस में वहाँ के मुख्यमंत्री बिंदेश्वर चुबे ने कहा कि गोपाल आपका सपना पूरा होगा, और उन्होंने कहा नालंदा यूनिवर्सिटी बनेगा। 22 रोज के बाद उन्हें ज्वाइंट गवर्नर उसने संकल्प दिया और आज हमें 32 वर्ष आने में लगा। पाटलिपुत्र नालंदा, हमने कहा इसका बायोलॉज में लिखा है नालंदा में बनेगा। या अफसोस है, दुर्भाग्य है आज बुद्धिवादियों का, जिनको कोई मतलब नहीं, जान से नौकरी से मतलब है, पैसे से मतलब है, समाज से मतलब नहीं है। मैं अपने घर में 28 आदमी नौकरी करते हैं, आज भी जीएम है, डीटीसी है और विदेश में भी है, लेकिन वो समाज को नहीं जानते, राष्ट्र को नहीं जानते, मानवता को नहीं जानता है। मैंने अपने जीवन में पूरे हिंदुस्तान का 7 बार भ्रमण किया है और इधर मैं 12 रोज से घूम रहा हूँ कर्नाटक के बाद। अभी मैं परसों जाऊंगा अमरावती में, जहाँ पहला एग्रीकल्चर मंत्री इसे जो अभी इनका जयंती मनाई जा रही है 225वीं जयंती, तो उनके यहाँ मैं जाऊंगा। मैं भी संकल्प लिया हूँ। मैं 78वां भी वर्ष मनाया था और बुद्ध के और अम्बेडकर के और जितने हमारे फूले और महात्मा हुए हैं उनका मैं नमन करता हूँ। और मैंने यह 78वां वर्ष मेरा चल रहा है। मैं कहता हूँ मेरा 68वां हुआ है, लेकिन मैं 18 वर्ष का जवान हूँ। मैं अभी 2 वर्षों तक भारत सरकार और बिहार सरकार को तबाह कर दूंगा। अति उदयपुरी विश्वविद्यालय नहीं बना तब इसका शिलान्यास मैं 1 करोड़ की जमीन दे करके करने जा रहा हूँ। मैं आपसे अनुरोध करता हूँ, आप ट्रेवलर बन के नालंदा आइए, आप पिकनिक में आइए और नालंदा की गाथा को देखिए, सुनिए और गाइए। 22 मई गुरुवार 2024 को बुद्ध पूर्णिमा में मैं आपके 5000 आदमी का सम्मान करने जा रहा हूँ। आप कितने आइए, नालंदा की गरिमा को नमन कीजिए जब 100 राज्य बनता है। मैं आज के यहाँ मैं कल घूम रहा था, मैं एक रिलेशन से ठहरा था तो कहा गया यहाँ बहुत बड़ा मेला लगता है। तो कौन सी का मेला लगता है? तो अम्बेडकर वादियों का। मैंने कहा मैं भी अम्बेडकर वादी हूँ। मैं कभी भी उच्च स्तरीय अति पर कभी नहीं गया। ब्राह्मण, भूमिहार, राजपूत को मैंने दलित किया है। नालंदा में सिर्फ कुर्मी है और वह खेतियर है, ज्ञानी है, आईएएस पैदा करता है, इंजीनियर, डॉक्टर बन गया। अभी यहाँ भी नालंदा के एक आदमी है, अभी पुणे में है, यहाँ 100 आदमी है, लेकिन आपसे जुड़ा नहीं है, जोड़ने का काम नहीं हुआ है। मैं अपने जहाँ ठहरा था उनको कह रहा था क्यों नहीं जानते, तो भाषा नहीं जानते, तो हम की पढ़ करके क्या कीजिएगा, नौकरी करके क्या कीजिएगा, 8-10 आदमी से जब नहीं मिलते। तो मैं आपका शुक्रगुजार हूँ कि मुझे कल भी सम्मानित किया गया था और कल मैं आया, आज अनहार
पुणे नागपुर में 10 वर्ष तक गया हूँ, 10 वर्ष लगातार। वहाँ राजगीर से चल करके ससई आए थे हैं, और वहाँ धर्म प्रचार किया था। बोध गया को मंदिर को बौद्ध मंदिर बनाने के लिए उन्होंने संकल्प किया। अभी अभी सूचना हमको आज आई है कि कल ही एक बैठक पटना में थी कि बोध गया मंदिर जो है वह बौद्धों को सुपुर्द किया जाए। मैं बिहारी हूँ, बिहार बाद में नाम पड़ा, पहले था उदयपुरी, बाद में 1300 कुछ में बिहार से बिहार बना, और तब बिहार शरीफ बना और नालंदा जिला बना। लेकिन नालंदा महान है, ज्ञान की वह सीमा जहाँ गगनचुंबी मकान था, 10,000 स्टूडेंट थे और 1200 शिक्षक थे। उनका नाम नहीं पता है, उनकी कोई छवि नहीं है इसलिए। लेकिन संजोग है कि उदयपुरी का यह सिर्फ तिब्बत में है। तिब्बत का पहला वहाँ विहार बना है, वह चाम्बे विहार है। उसी को मैं अति कर जा 318 एकड़ जमीन नालंदा में जमीन डोज है बिहार शरीफ में। उसको कोई खोदना नहीं चाहता, बनाना नहीं चाहता। मैंने संकल्प किया 2 वर्ष में वो यूनिवर्सिटी बन जाएगी, और नहीं तो हम बौद्ध धर्म स्वीकार कर लेंगे हजारों आदमी के साथ। तो आपका मैं अति चाहता हूँ, और आइए इस तारीख को मैं विश्व के इतिहास में यदि कोई व्यक्ति पैदा हुआ और वह नीचे तबके में पैदा हुआ, जो 5000 वर्ष के बाद अम्बेडकर पैदा हुआ, उस समय पूरे हिंदुस्तान में, पूरे भारतवर्ष में 5 आदमियों में एक आदमी था जिसकी उसकी अपने परिवार को बर्बाद किया। उन्होंने एक पैसा जमा नहीं किया, लेकिन मानवता के नाम पर उन्होंने बौद्ध धर्म स्वीकार किया और बदल दिया हमारे देश को। संविधान उसकी है, इसमें मैं संविधान का उस देश का लिखा हूँ। आप लोगों से मैं कहता हूँ कोई गाना नहीं चाहिए, पहला संविधान की उन देश का जरूर पढ़ाएं हर बच्चों को। मराठा की किताबों में देखा हूँ कि है वह सरकार की ओर से देश का है लिखा हुआ। तो मैं आपका नमन करने आया हूँ, बहुत बात नहीं करने आया हूँ, लेकिन एक आपको कहने आया हूँ कि एक बार नालंदा तो आइए। अब बोध गया जाते हैं जहाँ पितृपक्ष होता है, राजगीर जाते हैं जहाँ गर्म पानी मिलता है, नालंदा में जाते हैं तो आज तक कोई रुका नहीं है। हमारे घर में आते थे, नागपुर से गुरु पाता था हर साल, उनके साथ मैं। तो मैं आपके इस मनुष्य के आज भी आप में ताकत है। हम कहते हैं शिवा की ताकत और अंबेडकर का ज्ञान और नालंदा की उस ऊंचाई को मिल जाइए तीनों, तो पूरे भारत पर आप राज कर सकते हैं। 80% हम हैं, कोई दूसरा नहीं है जो ब्राह्मणवादी परंपरा आज रोज सबको लड़ा रहा है। कल भी प्रधानमंत्री का सुन रहा था, विभेद करो और राज करो, यह न्यूज है। एक वहाँ का आईजी का, बिहार का आईजी कह रहा था कि यदि ब्राह्मण को केस करता है, उसको जेल भेजता है, तो उसका श्राप आपको लगेगा। अरे तुम मानो मैं मानो, मुझे क्यों श्राप लगेगा? मैं श्राप दूंगा तो उसको भीख नहीं दूंगा तो खाना नहीं मिलेगा। वो ब्राह्मण है, भिखारी है, बाहर से आया है, वह रहने के लिए दूसरे लोगों से, वह मुसलमानों से लिया है, यहूदियों से ऐसी किया है, सब लोगों से कहते कि मैं भी भगोड़ा हूँ। लेकिन आप लोगों ने जैसे मंदिरों में आप भी पुजारी हो सकते हैं, वही क्यों होगा? आज हिंदू मंदिर बन रहा है या राम का मंदिर, करोड़ों अरबों रुपया सरकार दे रही है, क्या उसमें कोई एक बैकवर्ड है, कोई हरजन है, कोई यहाँ के 80% के लोगों में है? सब उसका आदमी है। तो यह लड़ना होगा, संघर्ष करना होगा, शिक्षित होना। यह अंबेडकर की देन को मैं आपके सामने नतमस्तक हूँ। नमो बुद्धाय, नालंद गोपाल नालंद। आणि आता आपण मराठा आरक्षण व मराठा धम्म परिषद या कार्यक्रमाचं उद्घाटन सन्माननीय फतेशिवराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे आणि आपण त्या कार्यक्रमाला लगेच सुरू करणार आहोत। मराठा आरक्षण व मराठा धम्म परिषद या कार्यक्रमाला सुरुवात करत होत्या। कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय फतेशिवराजे भोसले आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्रबुद्धरत्न प्रबुद्ध साठे या ठिकाणी आलेले। या कार्यक्रमाच्या अगोदर
आपण ज्या टायमाला ज्यांना क्रांतीरत्न पुरस्कार आपण जाहीर केलाय ते आता यावेळेस आलेले आहेत, पण आपण त्यांचा पुरस्कार देऊन आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू आहोत. तर मी विनंती करतो की क्रांतीरत्न पुरस्कार देण्यासाठी सन्माननीय रमेशजी राक्षे पुणे यांचा आपण त्यांना क्रांतीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करतोय. मी टेक्सास दादा गायकवाड, फतेशराजे भोसले आणि ठोंबरे साहेब यांना विनंती करतो की आपण रमेश राक्षे यांना क्रांतीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करायचंय. सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करा. आपण क्रांतीरत्न पुरस्कार देऊन रमेश राक्षे यांना आपण सन्मानित करतोय. एक मातंग समाजाचे बांधव आज फुले शाहू आंबेडकर विचारधारा घेऊन आज समाजामध्ये उजाळ माताने खऱ्या अर्थाने काम करतात. त्यांचा आपण सन्मान करतो. सर्वांनी जोरात टाळ्याच्या गजरात स्वागत करा. रमेश राक्षे जवळजवळ 50 वर्षाचा कालावधी खऱ्या अर्थाने चळवळीत आहेत. या ठिकाणी आमचे बीएसपीचे नेते राजेंद्र गायकवाड साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना मी विनंती की आपण सन्मान घेण्याकरता आपण विचारपीठ यायचे. राजेंद्र गायकवाड आमचे बीएसपीचे कार्यकर्ते आहेत. या या ठिकाणी दादा एक गायकवाड साहेबांचा आपण सन्मान करावा. राजेंद्र गायकवाड. त्यानंतर मी उद्घाटन करण्यापूर्वी रमेश राक्षे साहेब इथे आले. त्यांना क्रांतीरत्न पुरस्कार देऊन आपण सन्मानित केले. तर त्यांना मी अशी विनंती करतो त्यांनी 5 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावा आणि कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. राजेंद्र गायकवाड साहेब यांचा सन्मान शिवराज वाघमारे यांनी करावा अशी विनंती करतो. आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करायचे. राक्षे साहेब. तथागत गौतम बुद्ध आणि त्यांच्या विचार परंपरेतील सर्व बहुजन महामानवांना, महामातांना विनम्र भावे अभिवादन करतो. मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो. सकाळी एक मुक्ता साळवे जयंतीचा कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम खूप पुढे चालला, त्यामुळे मला यायला उशीर झाला. उशीर झाल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या समोर दिलगिरी व्यक्त करतो. दादा टेक्सास दादा गायकवाड अनेक वर्षापासून हे या ठिकाणी 69 वर्षापासूनच्या परंपरेचं पुढं चालवत आहेत. ही परंपरा पुढे चालवत आहेत. बाबासाहेबांनी 69 वर्षापूर्वी म्हणजे 25 डिसेंबर 1954 इथे बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि दरवर्षी या ठिकाणी आणि बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी दरवर्षी टेक्सास दादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली त्यांची सर्व टीम हे अगदी अविरतपणे हा कार्यक्रम सुरू ठेवलेला आहे. त्यांनी दरवर्षी काही कार्यकर्त्यांचा जे समाजामध्ये सामाजिक जागृतीचं आणि वैचारिक प्रबोधनाचं काम करतात अशा लोकांचा ते सन्मान करतात, त्यांना पुरस्कार देतात. या त्यांच्या कामाबद्दल मी पहिल्यांदा त्यांचे आभार मानतो. त्यांच्या ऋणात राहणं पसंत करतो आणि आपण सगळेजण या कार्यक्रमाला जी मनापासून उत्स्फूर्त सहकार्य करता, संपूर्ण समाज याचं सुद्धा मी मनापासून कौतुक करतो, आभार मानतो. बोलण्यासारखं खूप आहे. मी पहिल्यांदा मला हा जो पुरस्कार दिला, जाहीर केला, तो मी आनंदाने स्वीकारला, आनंदाने स्वीकारतो आणि ज्या भावनेने मला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, दादांचा जो विश्वास आहे, टेक्सास दादांचा आणि समाजातील सर्व मान्यवरांचा, सर्व थरातील लोकांचा जो पाठिंबा मिळतो. गेली 50 वर्ष मी या चळवळीत काम करतोय. 50 वर्षात मला जो भरघोस पाठिंबा मिळतोय, या सगळ्यांच्या प्रती
मी हा पुरस्कार समर्पित करतो. मला असं वाटतं की कार्यकर्त्यांनी ज्यांचे गुणगौरव होतो त्यांनीच नाही तर अशा अनेक कार्यकर्त्यांनी समाजाच्या सामाजिक जाणीवा, सामाजिक जागृती आणि वैचारिक प्रबोधन या कामासाठी सगळ्यांनी वाहून घेतलं पाहिजे. तरच समाजामध्ये आमूलाग्र परिवर्तन दिसेल, आमूलाग्र प्रबोधन दिसेल आणि कोणतीही शक्ती, कितीही बलाढ्य शक्ती जरी असली तरी आम्हाला आमच्या उद्देशापासून ढळू देणार नाही किंवा तो आत्मविश्वास आमच्यामध्ये असला पाहिजे. या दृष्टीने आपणा सगळ्यांना यापुढे काम करायचं आहे. मी आपणा सगळ्यांच्या समोर मी एक अभिवचन देतो की माझं उर्वरित आयुष्य, माझं 68 वय पूर्ण झालेलं आहे आणि यानंतरचं जे आयुष्य मला बोनस मध्ये मिळालेलं आहे, हे बोनस आयुष्य हे मी समाजाच्या शेवटच्या माणसाच्या डोळ्यात अश्रू असेपर्यंत ते पुसण्याचा माझ्या पद्धतीने प्रयत्न करीन. एवढंच अभिवचन आपणास देतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान. धन्यवाद राक्षस साहेब. आपण आपल्या क्रांतिरत्न पुरस्काराला आपण खऱ्या अर्थानं एक असं सडेतोड उत्तर देऊन इथं ह्या कार्यक्रमामध्ये आपण आपलं मत व्यक्त केलं. मी आपल्या पुढील कार्यक्रमाला जो आपण जाहीर केला आहे त्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक मराठा आरक्षण व मराठा धम्मी परिषद या कार्यक्रमाचे सन्मान्य उद्घाटक सन्माननीय फतेशराजे भोसले, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश दलित पॅंथर. मी यांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाचं उद्घाटन करतो असं जाहीर करा आणि या ठिकाणी उद्घाटन पूर्वी आपलं म्हणून व्यक्त करावं अशा पद्धतीने आपण विनंती करतो. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. खूप वेळ झालाय. राक्षस साहेबांनी जे उदाहरण सांगितलं तेच माझ्या बाबतीत घडलेलं आहे. मी सर्वांची माफी मागतो कारण माझं उदाहरण डोळ्यासमोर आहे. माझी गाडी डाव्या साईडला किती घासली केवळे पुलाखाली, त्यात माझा 1.5 तास गेला. शेवटी ते पोलीस घेऊन मला इथं आले आणि नंतर तो माणूस फरारी झालाय. तर ती केस नोंदवायचं काम पोलिसांना म्हटलं तुम्ही थांबा, मी कार्यक्रम करून परत येतो. हा सुरुवात माझी आहे. गाडी पहा किती घासली आहे माझी. त्याच्यामुळं मी सगळ्यांची माफी मागतो आणि मी उशिरा आल्यामुळं तुम्हाला थोडंसं आता बऱ्याच वक्त्यांनी काही भाषणं झालेली आहेत. बऱ्याच लोकांची विचारमंचावरली सगळ्यांची नावं नाही घेऊ शकत आता. त्यामुळं जसं सांगितलं की कार्यक्रमाचं उद्घाटन आणि वेळेत न पोचल्यामुळं थोडंसं हे झालं, त्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत माफी पुनश्च एकदा मागून मी सुरुवात करतो. बंधूंनो, मी 10 जानेवारी 2023ला पायकिळा मुंबई येथून संविधान बचाव ही मोहीम चालू केलेली आहे. आता त्या माध्यमातून मी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर तर मी पहिल्यापासूनच फिरतोय. एवन तंजावर पासून हरियाणा पर्यंत आपली घोडदौड चालू आहे सर्वत्र. असं असताना माझ्या लक्षात आलं की मी आता माझे आई विटनेस राक्षस साहेब आहेत, कित्येक वर्षांनी इथं भेटलेत. चलवादी साहेब आहेत. ही लोक माझी जुनी मंडळी आहे सर्व. या लोकांनी वेळोवेळी मला प्रत्येक ठिकाणी मदत केलेली आहे की काय तर बाबा हा एक माणूस एक वेगळ्या पद्धतीने काम करतोय आणि खऱ्या अर्थानं 12 बलुती 18 पकड जातीला घेऊन पुढे चाललेला आहे. हे त्यांच्या सगळ्यांच्या लक्षात आलं आणि त्याचा बेनिफिट म्हणून आज मी तुमच्या समोर इथं आलेलो आहे. याच्यापूर्वी एक दादांनी मला बोलवलं. दादांचा माझा परिचय झाल्यानंतर दादांनी मला इथं बोलवलं. सोलापूरचे 2-4 कार्यक्रम दादांनी गाजवले. दलित पॅंथरचं उद्घाटन सोलापूरमध्ये मला अध्यक्षपद डिक्लेअर केलं. ते दादा आणि आमचे संस्थापक अध्यक्ष इथं बसलेले आहेत शिंदे सर. त्यांनी हे सगळ्यांनी जुळून दलित पॅंथरचा मी अभ्यास केला आणि दलित पॅंथर काय चीज आहे मी पाहिलं. मग माझ्या लक्षात आलं 50 वर्षापूर्वीची जी दलित पॅंथर होती ती पुनश्च आपण निर्माण करू आणि चांगल्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं 12 बलुती 18 पकड जातीला न्याय देण्याचं काम हे आपण करू शकतो आणि हे त्या पद्धतीने मी केलेलं आहे. माझ्या घराण्यामध्ये मी प्रवाहाच्या उलट चालतो. सगळ्यांना मी नेहमी सांगतो. मी लाईव्ह वरती पण सांगतो, इथेही सांगतो, खाली बसतो तरी सांगतो. कारण का काही लोकांना ते पटत नाही.
खऱ्या अर्थानं छत्रपतींचा वंश जो पुढे चालवायचा असेल तर खऱ्या अर्थानं 12 बलुती 18 पगड जातीला घेऊन पुढे जायचंय. एकटा मराठ्यानं कुठेही काम युद्ध केलेलं नाही. युद्धामध्ये प्रत्येक जाती धर्माची लोक होती. अनेक उदाहरणं देण्यासारखे आहेत. कितीतरी उदाहरणं इतिहासामध्ये आहेत. तुम्ही अभ्यास केलेला अभ्यासू आहात. आज मला सांगा इथं मराठा समाजाचे किती लोक आहेत त्यांनी हात वर करून दाखवा. एक माणूस या एवढ्या समाजाच्या याच्यामध्ये एक माणूस हात वर करतोय. विचार करा. आज तुम्ही मराठा, एक मराठा लाख मराठा, ठीक आहे, आनंद आहे, तुमचं स्वागत आहे, आनंदाची गोष्ट आहे. परंतु ही सगळ्या मराठा समाजावरती जे बटाळलेलं भूत बसलेलं आहे ते आपल्याला काढायचं आहे. 12 बलुती 18 पगड जातीमध्ये मी लाईव्ह वरती सांगितलेलं आहे. सावरकरांची तर मी वाभाडे काढलेले आहेत लाईव्ह वरती, सगळ्यांना माहिती आहे. मी लाईव्ह वरती सुद्धा सोडलेलं नाही. कोण हा सावरकर, कुठला हा सावरकर, जे 746 मंडलेला कैदी असलेले एकानेही माफी मागितली नाही. या बडव्याने एक नाही 8 माफीनामे लाईव्ह वरती मी दिलेले आहे TV9 ला. विचार करा. याची अनेक उदाहरणं मी दिलेली आहेत की हा माफीवीर आहे. दुसरं उदाहरण सांगतो. माझे एक मित्र आहे दादा कोडके, दादा कोडकेचे पुतणे विजय कोडके सर. तुम्हाला आश्चर्य वाटल, त्यांनी एक पिक्चर घेतला चालवायला आणि मला फोन केला. म्हणले बाबा मी एक पिक्चर घेतोय, तुझं काय ऑब्जेक्शन आहे का? म्हटलं काय नाव काय त्याचं? वासुदेव बळवंत फडके, क्रांतीवीर, आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके. झालं माझं जागेवर डोकं फिरलं. मी म्हणलं, मी त्यांनाही दादा म्हणतो, माझ्यापेक्षा मोठे आहेत, तसे टेक्सास दादा आहेत आमचे, तसे आहेत. म्हणलं दादा तुम्ही दादाचे पुतणे, दादानी कुठल्या लेवलचे पिक्चर काढले, तुम्ही काय करताय? म्हणलं तुम्ही तर आमच्या बहुजनांना संपवायचं काम चालू केलेलं आहे. आणि तुमचा कार्यक्रम छगन भुजबळला ज्यावेळी दादा कोंडकेचा एक कार्यक्रम होता गोरे बुद्रुकला, तिथं मला बोलवलं होतं, त्यावेळेस मी ते छगन भुजबळला आणून तो कार्यक्रम सक्सेस करायला लावला होता. विरोध झाला, त्या खूप वर्षाची गोष्ट आहे. तर तो पिक्चर वासुदेव बळवंत फडके, मी म्हणलं चालू बाबा, तुला काय हरकत नाही, मी काय चालून देणार नाही. म्हणजे का? तर त्याच्या पुढे आद्य क्रांतीवीर नाव लिहिलेलं आहे. आद्य क्रांतीवीर कोण झाला? 1832 साली. आज सुद्धा ते पिंपळाचं झाड जिवंत आहे शुक्रवार पेठेमध्ये मामलदार कचेरीच्या समोर. ज्या माणसाला झाडाला लटकून त्यांचं प्रेत काही दिवस तिथं ठेवलं गेलं आणि ब्रिटिशांनी दहशत केली, तो खरा आद्य क्रांतीवीर. रानवंशी म्हणजे रामोशी, रानावर राहणारी भटकणारी जमात, आणि त्या माणसाचं प्रेत तिथं लटकतंय, तो खरा आद्य क्रांतीवीर. मग मला सांगा, इथून तुमच्या जवळ असलेलं उदाहरण, मी काय जळगावचं किंवा बेळगावचं उदाहरण सांगत नाही, मी सगळीकडे फिरतोय, त्या ठिकाणची तिथली उदाहरणं देतो. इथं चांदखेड नावाचं गाव आहे, जवळच चांदखेड नावाचं गाव आहे सर, तुमच्या गावाच्या शेजारीच आहे चांदखेड. त्या चांदखेडला एक मस्जिद आहे, मस्जिद. आणि मी आणि संभाजीराव काकडे एकदा तिथे गेलो होतो हिस्ट्री पाहण्यासाठी. संभाजीराव काकडे मला माझे राजकीय गुरु आहेत म्हणून मी त्यांना खूप मानतो. तर त्यांनी ते मला सगळी हिस्ट्री सगळी दाखवली. ते खूप वर्षापूर्वीचे. त्यानंतर हे पिक्चरचं नाव माझ्या पुढे आलं. मग त्या ह्याच्या हिस्ट्रीमध्ये असं कळलं की आद्य क्रांतीवीर नव्हता, तर हा दरोडेखोर होता. वासुदेव बळवंत फडके पूर्वीच्या काळामध्ये दरोडे घालत होते, दरोडेखोर. त्यावेळे वाजत गाजत दरोडे जायच्या. बिचारा वडीलधाऱ्या लोकांना, जुन्या, त्यांना कल्पना असेल. तर त्या वाजत गाजत दरोडे घालायचा. तर हा दरोडा घालण्यासाठी तिथं निघाला, गेला. त्या मस्जिदीमधून बांग म्हणजे कोंबड्याचा आवाज ऐकायला आला आणि त्या कोंबड्याच्या आवाजामुळं पूर्वीची पद्धत होती, कोंबडा हरवला की दरोडा परत जायचा. मग तिथून तो दरोडा परत आला. मला सांगा, हा क्रांतीवीर का माफीवीर का दरोडेखोर? हे असे सगळे दरोडेखोर, हे सगळे नेने बर्वे कर्वे लेले देशपांडे सबनीस हसबनीस कुलकर्णी ह्या जातीमध्ये सगळे आहेत. नालंदावरून आलेली व्यक्ती. त्यांनी काय सांगितलं आता तुम्ही ऐकलं? अजून एक छोटस उदाहरण सर तुमच्यासाठी खास आहे. IAS अधिकाऱ्यांनी ज्या वेळेस बैठक घेतली, 80-84 लोक जी जमा झाली, सरांनी आता एक उदाहरण सांगितलं. सरांचा अनुभव खूप मोठा आहे, मी मानतो, माझा सलाम आहे तुमच्या कामाला. 30 वर्ष आज 28 बदल्या. कसला अनुभव आहे सांगा ना. याचं कारण असं आहे, कुठल्याही राजकीय नेत्याला हाजी हाजी करणं मागणं जाणं त्यांच्या रक्तात नाही, म्हणून त्यांनी ते सगळं स्वीकारलं आणि ठामपणे स्वीकारलं. सगळ्या
जी IAS अधिकारी लेडीचं उदाहरण सांगितलं, मी तुम्हाला तुमच्या महापालिकेत जिथं काम केलं तिथलं उदाहरण सांगतो. एक माळी समाजाची बाई, मला मी मगाचपासून नाव आठवतोय, मी विचार करतोय खूप वेळ झालं, तिचं नाव आठवत नाही, ती महापौर झाली. फरांदे नाही, चिंचवडमध्ये राहते बघा. हा, वैशाली गोळेकर पण नाही, चिंचवडमध्ये राहती बाई, ती माझी महापौर आहे. पतंग कदमासारख्या वावभर डिग्र्या लावल्यात पुढं. हा, अपर्णा डोके, करेक्ट. त्या महापौर होत्या. मला माहित नाही महाराजी, मी आपलं चिंचवडच म्हणतो ते, पण त्या महापौर होत्या. त्या महापौरच्या काळामध्ये मी महात्मा फुले जयंतीच्या बाबतीत मी त्यांना भेटायला गेलो सर. मला वार तारीख आता लक्षात नाही, पण त्या महापौर होत्या त्या काळची गोष्ट आहे. आणि भेटायला गेल्यानंतर त्यांना मी म्हणलं, जसं ते आता 8-9 दिवस नवरात्री वगैरे उत्सव चालतात, गणेश उत्सव चालतो, तशा पद्धतीचा आम्हाला सावित्री उत्सव चालू करायचा. पिंपरी चिंचवड शहरापासून तुम्ही महापौर आहोत, प्रथम नागरिक आहात, तुमच्या हाताने हे व्हावं, तुमचं कायमचं नाव व्हावं, अशा पद्धतीची मी त्यांना रिक्वेस्ट केली. आणि आम्ही 10-15 जण गेलो होतो तिथे भेटायला. तर त्यांना त्याचं काही तारतम्यच नाही. मी एवढे दिवस पाठपुरावा केला ते महापौर असेपर्यंत, पण कुठल्याही गोष्टीचा मला प्रतिसाद म्हणजे साथ त्यांच्याकडून आली नाही. म्हणजे मला सांगा, माळी समाजाची बाई, जर सावित्रीबाई फुलेचं उदाहरण मी तुम्हाला अनेक सांगतो, मी मागच्या प्रत्येक सभेत सांगत असतो. नायगावला मला एका छगन भुजबळांनी कार्यक्रमाला बोलवलं होतं, त्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्या ठिकाणी आपण रस्त्यातनं जात असताना, गल्ल्या छोट्या असतात खेडेगावामध्ये, गल्ल्यातनं जात असताना गल्ल्यात त्या पायऱ्या असतात घराच्या दाराच्या समोर, पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी, 3 पायऱ्यावरती 3 बाया बसल्या होत्या, म्हणजे आपल्या महिला बसल्या होत्या. त्या एखादा शब्द माझा बाया बी असा होतोय, थोडस समजून घ्या तुम्ही. तर ती शेवटच्या पायरीवरली लेडी म्हणजे बाई, वरच्या बाईच्या पहिल्या पायरीवरली बाई तिच्या खालच्या पायरीवरच्या बाईच्या डोक्यात वा मारत होती. त्याच्या 2 नंबरच्या पायरीवरली बाई 3ऱ्या नंबरच्या पायरीवरल्या बाईच्या डोक्यातल्या वा मारत होती. हे उदाहरण मी बघितलं, माझं डोकं फिरलं. ज्यावेळी माझा स्टेजवरती हात, माईक माझ्या हातात आला, त्यावेळी मी भुजबळ साहेबांना म्हटलं, साहेब हे काय चाललंय? ज्यांनी ह्या आरक्षणाच्या मार्फत बॉबकट मारून प्लेनला जाऊन फॉरेन सारख्या ठिकाणी प्रत्येक देशात जाऊन सत्ता कमवायची कामं केली, एका सावित्री बातेमुळं भारताच्या पंतप्रधानाच्या खुर्चीमध्ये एक बाई बसली, राष्ट्रपतीच्या खुर्चीमध्ये एक बाई बसली. असे अनेक उदाहरणं IAS IPS क्लास 1 क्लास 2 अधिकारी तयार झाले महिलांमध्ये. आणि एका महिलेला सांगता आलं नाही IAS अधिकाऱ्यांना, ते आमच्या सरांनी करून दाखवलं. आणि ते त्याच्या विरोधात मी तुम्हाला सांगतो की इथल्या त्या आताचे नाव सांगितलं महापौरबाई डोकेबाई, अपर्णा डोके, अशी अनेक उदाहरणं आहेत की आमचा समाज शिकून उगायला लागलेला आहे. खऱ्या अर्थानं बघितलं, 12 बरोबर ते 18 पकड जातीची जी अवहेलना होती ती सगळ्यामध्ये, सगळ्यात तुम्ही कुठलेही पहा सर, तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या क्लास 1 क्लास 2 अधिकारी पदामध्ये किती आमची लोक आहेत, किती 3.5% लोक आहेत. जिथं 72 लोक पाहिजे तिथं 70 लोक ब्राह्मणच आहेत. जिथं 60 लोक पाहिजे तिथं 68 लोक ब्राह्मणच आहेत. केंद्रापासून तुम्ही अगदी ग्रामपंचायतीपर्यंत पहा. क्लास 1 क्लास 2 अधिकारी क्लास सगळे त्यांचीच लोक आहेत. आमची लोक शिकत नाहीत म्हणून बाजारात टिकत नाहीत. पैकी मी महार समाजाला जास्त मोठं मानतो. त्याचं कारण असं आहे की बाबासाहेबांनी दिलेली जे शिकवण आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, ते हे प्रतीक मला माझ्या समोर दिसते. बाबासाहेबांनी जी भारताची घटना लिहिली ती महात्मा फुलेंच्या विचाराचं धारण करून शिवाजी महाराजांच्या घटनेवरनं ती भारताची घटना लिहिली गेली. तुम्ही पहा, प्रत्येक ठिकाणी ते शिवाजी महाराजांना मानत होते. कारण हे इतके मोठे शिवाजी महाराज की जगात त्यांना तोड नाही, पण आमच्या इथं बामणांनी फार आमच्या शिवाजी महाराजांचं वाटोळं करून टाकलं. त्याला कारणीभूत आमचीच लोक. आज खऱ्या अर्थानं मराठा आरक्षणच्या बाबतीचं उद्घाटन बराच वेळ झालेलं आहे. ते मी सांगितलं की खूप न संपण्यासारखा इतिहास आहे. जसा शिवाजी महाराजांचा इतिहास त्याच्या 100 लाखो पटीनं संभाजी महाराजांचा इतिहास आहे. यांनी तुमच्या जवळचं आळंदीचे ज्ञानेश्वर सांगितले. मी आळंदीच्या ज्ञानेश्वराला नावं ठेवत नाही. कारण का तर ज्ञानेश्वर संताला पोरं झाली कशी असे त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेतलं होतं त्या काळामध्ये. दुसरं उदाहरण सांगतो की आपण ज्या भूमीमध्ये उभा आहे, जिथं जगद्गुरु तयार झाले, जगात तोडण्या अशी व्यक्ती तयार झाली, ते देऊगावचे तुकाराम महाराज. तुम्ही पहा, तुम्ही जर इतिहासात गेला तर तुम्हाला सांगतो शिवाजी महाराजांचं आयुष्य 50 वर्ष, तुकाराम महाराजांचं आयुष्य 42 वर्ष, शाहू महाराजांचं आयुष्य 42 वर्ष,
संभाजी महाराजांचं आयुष्य 32 वर्ष, ही लोक सगळे खून झालेले, या सगळ्यांचे खून केलेले. मी या भूमीत सांगतोय तुम्हाला, तुकाराम महाराजांची अनेक उदाहरणं आहेत. तुकाराम महाराजांना मारण्यासाठी हा समोरचा तुमच्या चिंचवड मधला मोर्या नावाचा हरामखोर माणूस, त्या माणसानं रामदास स्वामीने एकत्र येऊन तुक्या काही मरत नाही म्हणून तुक्याला विष घालण्याचा प्रयत्न केला. आणि ते जमाना विषात नाही काही जमाना म्हणून त्यांनी जेवणावळ बोलवली आणि जेवणावळामध्ये तुकाराम महाराजांना परत एकदा विष घालायचा प्रयत्न केला. आणि त्यांनी सांगितलं, मला दाखव तुझा जर खरा पांडुरंग सत्य असेल तर. मग तुकाराम महाराजांच्या सह 3 ताटं केली, एक मोर्याचं, एक पांडुरंगाचं आणि एक तुकाराम महाराजांचं, अशी 3 ताटं केली. आणि 3 ताटामध्ये त्यांनी ते ताटं जेवायला चालू केलं. त्यांचं काय असेल त्या विधी काय असेल ते केलं. आणि त्यानंतर त्यांनी जेवण संपल्यावर सांगितलं, दाखव मला पांडुरंग तुझा आला का इथं. अक्षरशः ही खरी घटना आहे. मी सत्य कुठली माझं कुठलाही आली तुम्ही बघा, माझ्याकडे पुरावे असल्याशिवाय मी कधीच बोलणार नाही. माझ्याकडे भक्कम पुरावे आहेत. म्हणून रामदास स्वामी जसं तुकाराम सांगतोय तसं रामदास स्वामी शिवाजी महाराजांचा गुरु नाही हे लाईव्ह वरती मी सांगितलेलं आहे. आणि 1,51,000 2007 साली मी बक्षीस निर्माण केलेलं आहे. बक्षीस द्यायचं सांगितलं, कुणी आलं नाही. शेवटी आमच्यातला एक चेला तयार झाला आणि त्याच्यात मुंबई हायकोर्टाचं खंडपीठ औरंगाबादला मी सांगितलं. आणि औरंगाबादच्या एका पोरानं आमच्या कार्यकर्त्यानं ती याचिका दाखल केली आणि तिथं कळलं की रामदास स्वामी शिवाजी महाराजांचा गुरु नाही, स्पष्ट कोर्टानं सांगून टाकलं. दुसरं सांगितलं उदाहरण तुकाराम महाराज मारण्याचं सांगितलं की 3 ताटं केली, दोघं मोर्या गोसावी जेवले, तुकाराम महाराज जेवले, मधलं ताट रिकाम होतं, ते ताटावर ताट झाकलेलं होतं, ते काढायला लावलं. बघितलं तर त्या जेवल्यानंतर भाताचं की जे असतं ते भात खाल्लेलं पूर्ण ताट संपलेलं होतं. हे ज्यावेळी कळलं त्यावेळी ह्या मोर्या हरामखोराची तळपायाची आग मस्तकाला गेली. मी हरामखोर म्हणतो कारण माझ्या खानदानीमध्ये कोणी असं बोलत नाही. मी आर नाही पार, बाप दाखवणे सार्थ घाल, हे माझं काम आहे. आणि मग मोर्या गोसावीचे तळपायच्या मस्तकाला गेली. सालू मालू नावाच्या 2 ब्राह्मणांना जेव्हा आताची कसबा जो आहे ती पूर्वीच पुनवडी होती आणि पुनवडीच्या बाहेरचा भाग म्हणजे आताची जी गणेश पेठ आहे, त्या गणेश पेठीमध्ये 2 ब्राह्मणाची पोरं, ती पोरं कशी होती की रकेलीनं ठेवलेली झालेली पोरं, त्या पोरांच्या पोटी त्या रकेलीच्या पोटी जन्माला आली ती 2 पोरं, त्यांचं नाव होतं सालू मालू. त्या सालू मालूना ह्या दोघा भडव्यांनी रामदासनं आणि या मोर्यानं सुपारी दिली आणि सुपारी देऊन तुकाराम महाराजांचा खून केला. ताजं उदाहरण सांगतो, तुम्ही आता जरी डोहामध्ये गेले देवळांदीला तर तिथं गळ लावायला परमिशन नाही. का नाही तर तुम्हाला माहिती आहे पाप नाही होत, बामणांची भांडी फुटतील. त्याचं कारण असं आहे, गळ लावला आणि चुकून एखादं जर हाड त्यातलं गळाला लागलं आणि मोरी फॅमिलीची आम्ही जर टेस्ट केली त्या हाडाची, तर मग जर हे धारकरी टाळकरी हे सोडतील का? हे बंड्या महाराज सारखे नालायक हरामखोर आळंदीमध्ये येऊन बसलेले आहेत. बंड्या महाराजच काय 1901 साली आळंदीमध्ये एकही ब्राह्मण नव्हता. आज विचार करा 2023 आलं, अख्खी आळंदी ब्राह्मणाची झाली. म्हणजे हे प्रत्येक ठिकाणी घुसतात, प्रत्येक क्षेत्रामध्ये इंजी लोक आहेत. प्रत्येक घराघरात ते पुढच्या दारात नाही जमलं तर मागच्या दारात घुसतात. पोरगा आमचा IAS झालं, IPS झालं, क्लास 1 झालं, क्लास 2 झालं, सर तुम्ही कसे सुटला मला माहित नाही, तुमचं नशीब चांगलं. ही वस्तू येते. हे शिकलेलं दिसलं की त्याच्या काळात पडलीच पोरगी म्हणून लक्षात ठेवायचं. हे अनेक उदाहरण आहेत. तर आपल्या लोकांनी सावधगिरीचा इशारा, खूप वेळ झालेला आहे, सावधगिरीचा इशारा म्हणून मी तुम्हाला सांगतो, साप गेला तरी चालेल. तुम्ही पहा इथे एखादा साप निघाला तर तो त्याच्या भीतीपोटी पळत जातो, बाजूला पळतो. पण ब्राह्मण हा कधी हटत नाही मागं. तो आज तुम्हाला पेनाने चावतो, पुढचे 10 वर्ष तुमचं 10 पिढ्याचं वाटोळं करतो. ही ब्राह्मणाची जात आहे. शिवाजी महाराजांचा खून केला, संभाजी महाराजांचा खून केला, तुकाराम महाराजांचा खून केला, शाहू महाराजांचा खून केला. शेवटचा खून भैयू महाराज देशमुख नावाच्या माणसाचा RSSनं खून केला. RSS हा सगळ्यात मोठा देशाचा दुश्मन आहे. म्हणून साप गेला तरी चालेल पण ब्राह्मण जाता कामा नये, हे माझं नेहमीचं ब्रीद वाक्य आहे. मी 10 जानेवारीला ज्यावेळेस संविधान बचाव 2023 ला मुंबईमध्ये सुरुवात केली, त्या भाषणापासून मी सांगतोय संविधान बचाव. का? आणि बाबा तुम्ही झोपलात, दुसरं संविधान तिकडे तयार आहे, तयार केलेलं आहे संविधान तुमच्या विरोधात, आणि ते संविधान आणायचा प्रयत्न त्यांच्या घराघरातनं चालू आहे. आणि जी हजारो वर्षाची परंपरा आहे ती आज सुद्धा तीच तुमच्यावर लादली गेलेली आहे. जसं मी सांगितलं सत्यनारायणच्या बाबतीत, त्याच लाईव्ह मध्ये मी सर सांगितलेलं आहे की सत्यनारायण बाबा कलकत्त्याचा
तो काढला आणि त्या ठिकाणी यांनी पेशव्यातला जशी PM योजना होती ना पूर्वीची, पंडित जवाहरलाल नेहरू 10वी पास झालं की, तशी ती योजना तिने कायमची आपल्या माथ्यावर मांडली. मग आमचं चालतंय, सोमवाराला सत्यनारायण, श्रावणाला सत्यनारायण, विहीर खोदली सत्यनारायण, घर घेतलं सत्यनारायण, गाडी घेतली सत्यनारायण. अरे मला प्रूव्ह करून द्या ना. मी सांगितलं, मी लाईव्ह वरती सांगितले ना, एकही बडवा अजून माझ्याकडे आलेला नाही. असं असताना आमच्या बहुजन समाजामधले सगळ्यात जे जास्त बटाळले गेलेले आहेत ते मराठा समाज. तुम्हाला आश्चर्य वाटत? मला सांगा ना, गर्वशोकम हिंदू म्हणणारे आता जे मराठा मोर्चे चाललेले आहेत, पूर्वी जे आपले 57-58 मोर्चे झाले, त्याच्यामध्ये गर्वशोकम हिंदू म्हणणारा एक तरी हिंदू आला का हो? एक तरी हिंदूने येऊन पाठिंबा दिला का? हिंदू खतरे में आहे. कधी आहे? बामणावर संकट आलं की हिंदू खतरे, तवर कुठंही नाही. सगळ्यात नीच जात असेल तर ब्राह्मण ही जात आहे. ह्या जातीपासून लांब राहायचं आणि कुठल्याही परिस्थितीत संविधान वाचवायचं, हे माझं टार्गेट आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी जर साथ दिली, बोलण्यासारखं खूप आहे इतिहासावर, तरी मी इतकं बोलू शकतो की 10 तास सुद्धा पुरू शकत नाही. खूप मोठा 6666 जातीचा अभ्यास केलाय आणि त्यातून मी सगळं निष्पन्न केलंय की खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य आणायचं असेल तर 12 बलुती 18 पगड जाती लोक आपली जागी झाली पाहिजे. जसा हा एक समाज म्हणून चालणार नाही, आपल्याला सगळ्या समाजाची लोक घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये महार, मांग, रोहार, सतार, साळी, माळी, कोळी, तेली, मुसलमान सुद्धा 12 बलूत आहे. माझं लाईव्ह वरती आहे. 12 बलूत कसं हे तुम्हाला सांगतो. मी ज्या मुलाखतीत सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये क्लिअर सांगितलंय, एखाद्या गावाला सुद्धा जत्रा यात्रा असते, त्या ठिकाणी बकरं कोंबडं कापण्यासाठी मुसलमान असल्याशिवाय देवाला लागू होत नाही. अजून परंपरा आहेत सर, आमच्याकडे अजून परंपरा आहे. 12 बलुत्यांना बैठ द्यायचं, 100 पोती भात झालं तर 5 पोती नाव्याला, 5 पोती गुरुवाला, हे असं चालू असतं सगळीकडे. तसं 12वं बलुत हे मुसलमान आहे, तो आपला दुश्मन नाही, पण नक्की दुश्मन असू शकतो. ज्या वेळेस देशविरोधी कारवाई करतोय त्यावेळेस दुश्मन असू शकतो. मुसलमान आमचा दुश्मन नाही. पण आम्हाला कसं दाखवलंय? औरंगजेबाचा कोतळा काढला, सॉरी अफजल खानाचा. औरंगजेबाने आम्हाला त्रास दिला. मुसलमान असे मुसलमान तसे. तुम्हाला फक्त 12 बलुती 18 पगड जातीमध्ये एवढंच लावलेलं आहे. आजच्या राजकारणामध्ये पहा काय परिस्थिती आहे. आज कसे कसे कोण कोण कुठं इकडून तिकडे उड्या मारतायत. हे सगळे भडवे आणि भाडगाव आहेत. हे तुमच्या पैशाच्या ह्याच्यावरती ते निर्माण झालेले पैसे आहेत. आज खोकी घेतायत, कोण काय करतोय, कोण काय करतोय, हे सगळं तुमचे पैसे आहेत. तुम्ही कधी जागे होणार ह्याच्यावर जर आळा आणायचा असेल, खऱ्या अर्थानं आपल्याला संविधान वाचलं पाहिजे. संविधान वाचल्याशिवाय आपण वाचू शकत नाही. जर संविधान आपल्या हातात नाही आणि उद्याच्या 24ला जर मी कोणाचा प्रचार करायला इथं आलेलो नाही, मला कुठला पक्ष घेणं देणं नाही. मी पहिलेच सांगितले, मला आमदारकी खासदारची गरज नाही. परंतु आपल्याला संविधान वाचलं तर तुम्ही आम्ही सगळे जगू, सगळे वाचू. नाहीतर जर काय झालं तर मनुवाद खोपाळल्याशिवाय राहणार नाही. आणि मनुवादाप्रमाणेच सगळं तुमचे आताचे जे कर्म चालू आहेत, भारताचा राष्ट्रपती सुद्धा त्या कार्यक्रमाला जाऊ शकत नाही किंवा त्याला बोलवू शकत नाही. एवढी यांची हिंमत होती कशी काय, मला कमाल वाटती. हे जर सगळं थांबवायचं असेल, हे सगळे नामधारी राष्ट्रपती आहेत. पूर्वीचाही नामधारी होता आणि आताचे नामधारी राष्ट्रपती आहे. पण हे जर आपल्याला थांबवायचं असेल, खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या शाहू फुले आंबेडकर विचारधारेतनं राष्ट्रपती तयार झाला पाहिजे. त्या तयारीनं आपल्याला सगळ्यांना वागलं पाहिजे. आणि या पद्धतीनं सगळ्यांनी आपण वागून कुठल्याही परिस्थितीत मनुवाद संपवला पाहिजे. मनुवाद संपवल्याशिवाय आपल्याला कुठलीही संधी मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला संविधान वाचलं पाहिजे. संविधान वाचलं तर आपण वाचू, ही माझी कळकळीची विनंती आहे. आणि आता जे कार्यक्रमाचं सांगितलं, उद्घाटन केलंय असं मी जाहीर करतो आणि मी इथंच थांबतो. जय हिंद, जय भीम, जय शिवराय. म्हणून जी देवबारे सरांना विनंती करतो, आपण या ठिकाणी 2 शब्द मनोगत व्यक्त करायचे. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महापुरुषांना त्रिवार मी वंदन करतो. आज धम्मभूमी या ठिकाणी ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलं, यामध्ये फार मोठी पार्श्वभूमी आहे ते आपल्या सर्वांना माहितीच आहे. या कार्यक्रमाचे आयोजक, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, खरोखरच या धम्मभूमीला, या प्रेरणाभूमीला डॉक्टर बाबासाहेब हयात असताना आणि ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या समूहाला धम्मदीक्षा देण्याच्या अगोदर
जेव्हा या एरियामधील काही लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे जातात आणि त्यांना म्हणतात की बाबासाहेब आम्हाला एखादा तुम्ही देव द्यावा, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेचे जे काही सन्माननीय सदस्य होते त्यांना देव देतात. तर देव कुठला देतात? तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती, आणि त्या मूर्तीचं या ठिकाणी अनावरण झालेलं आहे. खरोखरच या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आणि त्यांची सर्व टीम, त्यामध्ये आमचे टेक्सासची गायकवाड साहेब आहेत, आणि यांच्या माध्यमातून या ठिकाणी फार मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. त्यांचे सर्व सहकारी, मला गेल्या 2015ला या ठिकाणी आदरणीय दादांनी या ठिकाणी बोलावलं होतं, आणि त्यावेळी माझा या ठिकाणी उद्योगरत्न म्हणून मला सन्मानित केलं. आणि त्यावेळी मी बोललो होतो दादा की आपण या ठिकाणी काम करतात आणि मी तुम्हाला आर्थिक मदत करेल, पण मी केली नाही. का केली नाही त्यावर मी भाष्य करत नाही, पण दादा तुम्ही फार मोठी वास्तू निर्माण केली. उद्या तुम्ही माझ्याकडे या, त्यावेळी जे 2015ला मी बोललेलं जे कमिटमेंट आहे 2 लाख रुपयाचं, उद्या माझ्याकडून घेऊन जा आणि त्या वास्तूला आपण लावाल ही अपेक्षा करतो. कारण बरेच दिवसात मी आमच्या विकीशी बोललो की बाबा मला यायचं आहे, पण आधी मी पाहून घेणार आणि पाहिल्यानंतरच मी त्या ठिकाणी करतो. कारण मी बोललो होतो त्यावेळी की मला साहित्याच्या रूपाने ती मदत करायची आहे. म्हणून दादा उद्या आपण आणि आपली टीम या आणि माझ्याकडून जे दान घेऊन आपण त्या कार्याला लावाल ही अपेक्षा करतो. आणि आता बरेच मान्यवर या ठिकाणी बोलले, आणि खरोखरच समाजाची फार मोठी दशा झालेली आहे आणि होणार फार मोठी आहे. मग जातीय तेढ असेल, संविधानावर आता मान्यवरांनी आपल्या समोर बोललेले आहेत. विषय फार मोठे आणि फार गंभीर आहे. कारण मी सुद्धा राजकारण केलं, राजकारणावर बोलणार नाही. राजकारणाचा हा स्टेज नाही, धार्मिकतेचा हा स्टेज आहे. 2014ला अमरावती लोकसभेमधून लोकसभा लढलो. महाराष्ट्रामध्ये बीएसपीचं 1 नंबरचं मी वोट घेतलं त्यावेळी. आणि मला असं वाटलं की धार्मिक सामाजिक आपल्या चळवळी फार मोठ्या व्हायला पाहिजे, आणि आजही आपण सर्वांना मिळून करायच्या आहेत. पण आज जर आपण पाहिलं तर समाजाकरता फार मोठी भयावह व्यवस्था निर्माण झालेली आहे. एकीकडे संविधानाला धोके आहेत. इथला बहुजनवादी वर्ग जो आता साहेब आपल्या समोर बोलले की काय धोके आहे, म्हणूनची काय अवस्था, पण याकरता सर्वस्वी जबाबदार कोण असेल इथला बौद्ध धर्मीय आहे. तुम्हाला वाईट वाटेल, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर सर्वात मोठी जबाबदारी ही बौद्ध धर्मीयांची होती, भिक्खू संघाची होती, आणि समाजात त्यामध्ये काम करणारा जो वर्ग असेल, भारतीय बौद्ध महासभा असेल, सर्वांची ही नैतिक जबाबदारी होती. पण आम्ही आमच्या मधल्या शकला आम्ही पाडलेले आहे. आम्ही समाजाला न्याय देऊ शकलो नाही आणि इतर समाजापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही. आज वेळ बराच जरी गेलेला असेल तरी पण मी सर्वांना विनंती करतो, आपले काही जरी शकले पडलेले असतील, हे प्रत्येकामध्ये आहेत, प्रत्येकामध्ये दोष आहे. दोषासह आपल्याला लोक स्वीकारावं लागतील. भिक्खू संघाला निर्माण आपल्याला करावं लागेल. भारतीय बौद्ध महासभेला सुद्धा आपल्याला खतपाणी घालावं लागेल. ज्या धार्मिक काम करणाऱ्या ज्या विंग असेल त्या सर्वांना दोषासह स्वीकारून आपण या समाज बांधवांनी जर काम केलं, आणि हा तथागताचा बुद्ध जो धम्म आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला, हा इतर समाजापर्यंत आपल्याला कसा पोहोचवता येईल त्याकरता आपला एक नीतिबोध, एक कार्यक्रम आपण द्यायला पाहिजे. तेव्हा हा धम्म जर इतरांपर्यंत पोहोचला, तथागताचे विचार जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून जे पोहोचलेत ते जर गेले तर खरोखर इतर समाज सुद्धा आपल्याला स्वीकारल्याशिवाय राहणार नाही. परंतु आम्ही जे सामाजिक काम करणारे लोक आहोत, आम्ही अभ्यासपूर्ण इतरांपर्यंत गेलो नाही, फक्त फार मोठे आम्ही भाषणच केलेले आहेत. त्याकरता जर कृती कार्यक्रम आम्ही जर केला तर या धम्माला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे तत्वज्ञान आम्हाला दिलं ते इतर लोक सुद्धा स्वीकारतील. आणि हा कृती कार्यक्रम या देऊळ रोडच्या या ऐतिहासिक भूमीमधूनच राबवला जावा अशी मी दादांना विनंती करतो. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, भरपूर वक्ते या ठिकाणी आहेत. माझा वेळ मी सुद्धा त्यांना सुद्धा द्यायला पाहिजे. पुन्हा आपल्या इथल्या आयोजकांचं मी अभिनंदन करतो का असाच कृती कार्यक्रम या ठिकाणी चालू ठेवाल. आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द सांगून मी रजा घेतो. जय भीम, जय बुद्ध. समाजामध्ये आताच त्याचा समाजाला फार मोठा अभिमान वाटावा असे उद्योजक देवनारायण साहेब
देवपारे साहेब त्यांना आपण धम्मवीर उद्योगरत्न पुरस्कार प्रदान केला होता आणि त्यांनी आता सांगितलं की उद्या तुमच्या सगळ्या ग्रुपनी यावं आणि माझ्याकडून 2 लाख दान घेऊन जावं. मला विनम्रपणे त्यांना सांगायचंय की साहेब, तुम्हाला आम्ही योगदान करण्याची संधी दिली होती, तुम्हाला आम्ही योगदान करण्याची संधी दिली होती, त्यावेळेस तुम्ही केली नाही. बाबासाहेबांनी आज आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे, आता आम्हाला कोणाच्याही मदतीची गरज नाही. हे सर्व काम लोकांकडून दान न घेता केलेलं आहे. कुणाकडूनही आम्ही वर्गणी घेतलेली नाहीये, सरकारचं अनुदान नाहीये. आणि म्हणून मला जो अभिमान वाटतो की बाबासाहेबांचा मला आशीर्वाद आहे. तुम्ही पाहाल अल्पावधीतच हे सगळं उभं राहिलेलं असेल. अल्पावधीत मी श्रीमंत नाही, मी बिल्डर नाही, पण बाबासाहेबांचा मी भीमपुत्र आहे आणि म्हणून हे होणार आहे. मी सांगत होतो हे होणार आहे, ते झालं. इथून पुढे होणार आहे आणि सांगायला आनंद वाटेल की साहेब पुढे जो खड्डा आहे खाली आम्ही विपक्षाचं केंद्र करणार आहोत. त्यासाठी आम्हाला अशीच गांगुडे धम्मरत्न जे आहेत ते आमचे मार्गदर्शक आहेत आणि तिथं अंडरग्राऊंड धम्म म्हणजे विपक्षना केंद्र करणार आहोत. G+2 असणार आहेत मधले, त्याच्यावरती डोम असणार आहे, त्याला आम्ही दीक्षाभूमी नाव देणार आहोत. कारण की बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं की मी तुला बुद्धाच्या ओटीत घालत आहे, म्हणून ती दीक्षाभूमी. बाबासाहेबांनी सांगितलं की धम्माची पुनर्स्थापना इथं करत आहोत, म्हणून ही धम्मभूमी. आणि अलीकडे बाबासाहेबांच्या अस्थी आहेत, तिला मी चैत्यभूमी असं नाव द्या त्या डोमला. म्हणजे दीक्षाभूमी, धम्मभूमी आणि चैत्यभूमी हे बौद्ध धर्मातले 3 रत्न. तसे बुद्ध धम्म संघ, तसं दीक्षाभूमी, धम्मभूमी आणि चैत्यभूमीचं उभा राहणार आहे. आणि हे सर्व मला असं वाटतं की कुणाच्याही मदतीच्या माझ्या हाताने व्हावं आणि ते होईल असं मला वाटतं. एवढं मी आपल्यासमोर सांगतो. यानंतर बाल प्रबोधनकार प्रिया तप्ते त्यांनी खऱ्या अर्थाने संपूर्ण संविधान मुखोगत केलेलं आहे. यांनी संविधानिक भाषेमध्ये या ठिकाणी अतिशय वेळ उपलब्ध नव्हता, परंतु दादांनी आपणाला वेळ दिलेला आहे, तर थोड्याशा वेळामध्ये प्रबोधन आपण करावं असे आपणास विनंती करतो. माझं नाव प्रिया सुभाष नप्ते. खर तर प्रथमतः आपल्या सर्वांनी माझ्या मागे घोषणा द्यायची आहे. तथागत गौतम बुद्धांचा आवाज जोरात यायला पाहिजे. तथागत गौतम बुद्धांचा, चक्रवर्ती मौर्य सम्राट अशोकांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम. खर तर स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर पराक्रम गाजविणारे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या राजाभिषेकावेळी मनुवादी ब्राह्मणांनी त्यांना क्षुद्र म्हणून अपमानित केले. तर त्यांच्या अपमानाचा बदला घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली 25 डिसेंबर 1927 ला. तर आज त्याच 25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिवसाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करते. ज्यांनी तामिळनाडूमध्ये दिवस रात्र एक करून वयाच्या 93 वर्षापर्यंत मनुवादी व्यवस्थेच्या गुलामीतून समाजाला बाहेर काढण्यासाठी, मुक्त करण्यासाठी भर सभेत लोकांसमोर देवी देवतांच्या फोटोला आपल्या पायातील चपलीने मारले व श्रद्धा आणि अंधश्रद्धा यावर घणाघाती हल्ला करणारे ते क्रांतिकारी रामास्वामी पेरियर यांच्या स्मृतिदिनानिमित्त या थोर व्यक्तिमत्वास मी प्रथमतः विनम्र अभिवादन करते. विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती देहू रोड येथे स्थापन करून धम्मक्रांतीला सुरुवात केली. तर त्याच 69व्या धम्मक्रांती वर्धापन दिनानिमित्त या थोर व्यक्तिमत्वास मी विनम्र अभिवादन करते व आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. येथे मी काही मुद्दे मांडणार आहे, यावर आपण सर्वांनी विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले. देशभरातील लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना
मीडिया समोर जाहीरपणे चालले संविधान बदलण्याची आता ते भाषण करतायत यावर आपण सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे, आवाज उठवणे गरजेचे आहे, आंदोलन करणे गरजेचे आहे आणि तेच काम आता प्रबुद्ध साठे सर करत आहे. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्यात. खरं तर आपण सर्वजण इथे येतात, क्रांतिकारी विचार ऐकतात एका दिवसापुरतच आणि नंतर सोडून देतात. यावर विचार करा, कार्य करायला सुरू करा. विषमतावादी प्रवृत्तीच्या लोकांनी अहो 1950 ला संविधान लागू झाले ते आज 2023 पर्यंत 105 घटना दुरुस्त केल्या. किती? 105. त्यातील बऱ्याच आपल्या बहुजनांच्या हिताच्या होत्या, त्या नेस्तनाबूत करण्यात आल्या. हे आपल्या सर्वांना दिसून येते, तरीही आपण काहीच बोलत नाही. अहो ज्या महापुरुषांनी विषमतावादी गुलाम हिंदू धर्मातून बाहेर पडून मानव मुक्तीचा धर्म म्हणजे बुद्ध धर्म स्वीकारला, त्या महापुरुषांची हत्या झालेली दिसून येते आपल्या सर्वांना. येथे मी एवढंच सांगू इच्छिते की इंसान को इंसान बनाने के लिए, इंसान को इंसान बनाने के लिए बुद्ध ने राज्य छोड़ा. इंसान को इंसान बनाने के लिए बुद्ध ने राज्य छोड़ा. सम्राट अशोक ने युद्ध छोड़ा, फुले ने घर छोड़ा और मेरे डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर ने धर्म छोड़ा, धर्म छोड़ा. खरं तर आपण सर्वजण येथे क्रांतिकारी विचार ऐकण्यासाठी आलेले आहात. निश्चितच आपण या कार्यक्रमातून काहीतरी घेऊन जाशाल, विचार करसाल अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय अहिल्या, जय सावित्री, जय लहुजी, जय भीम, जय शिवराय. धन्यवाद. बघा या वयामध्ये केवढं स्पिरिट आणि बोलण्याची प्रामुख्याने खरं ढब हे चांगल्या ज्यांनी 40-50 वर्ष चळवळीमध्ये घालवले त्यांना सुद्धा मांडता येत नाही. या ठिकाणी आपण आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय